झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. मुंबई बँक काट टाकते. मुंबई बँक आता आपलं मोबाईल बँकिंग सर्व्हिसेस आजपासून सुरू करते. त्याचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत, आमदार सुद्धा आहेत. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. किती मोठं पाऊल आहे हे बँकिंग क्षेत्रामध्ये तुमचं? सहकार क्षेत्रातलं आणि बँकिंग क्षेत्रातलं मुंबईकरांच्या दृष्टीने आणि सहकाराच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल मुंबई बँक त्या ठिकाणी टाकते. कारण एक राज्यातली उत्तम जिल्हा मध्यवर्ती बँक आज डिजिटल बँकिंग त्या ठिकाणी सेवा सुरू करते. मग IMPS असेल, ज्या माध्यमातून RTGS, NEFT, UPI, ज्या माध्यमातून GPay, फोनपे, क्रेड, व्हॉट्सअप पे, पेटीएम, अशा प्रकारे आता मोबाईलवरनं बँकेशी व्यवहार करता येणार आहे. म्हणजे तुमचं बँक बॅलन्स किती आहे तुम्हाला मोबाईलवर समजेल. तुम्हाला बँक स्टेटमेंट पाहिजे मोबाईलवर त्या ठिकाणी येईल. तुम्हाला पासबुक पाहिजे असेल तर पासबुक रिक्वेस्ट आपण टाकलीत, पासबुक त्या ठिकाणी मिळेल. आणि सहकारातने बँकिंग क्षेत्रात एक नवं पर्व, डिजिटल पर्व मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक या ठिकाणी सुरू करते, ज्याचा उपयोग सेवा म्हणून मुंबईच्या ग्राहकांना, सभासदांना, डिपॉझिटरना होणारच आहे. परंतु त्याचबरोबर मुंबई बँकेच्या व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीनं सुद्धा एक महत्त्वाचं असं पाऊल या ठिकाणी जिल्हा बँकेचं पडतं आहे आणि सर्वार्थानं मुंबईकरांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं बँकिंग आणि ही सेवा आम्ही उपलब्ध करून देतो आहे. नक्कीच, पण याचा फायदा सर्वसामान्य मुंबईकरांना आणि त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. होय, 100%. आता मुंबईतला गरीब जो माणूस असतो आणि आताच्या ह्याच्यामध्ये कॅश कमीत कमी वापरा. म्हणजे तुमच्या खिशामध्ये आता 1,00,000 रुपये तुम्ही घेऊन जायला नको. तुमच्या मोबाईलमध्येच 1,00,000 रुपये ट्रान्झॅक्शन आपण दिवसाचं करू शकता. मग तुम्हाला खरेदी करायची आहे, भाजीपाला घ्यायचा आहे, काय विकत घ्यायचं आहे, तर तुम्ही मोबाईलवरनं पेमेंट करू शकता. आणि दुसरं, ही सेवा हाऊसिंग सेक्टरला फार महत्त्वाची ठरणार आहे. कारण हाऊसिंग सोसायट्यांची बिलं भरायची असतात, वसुली करायची असते, तर त्यासाठी ब्रांचला जाणं, प्रवास करणं, गाडी भाडं यापेक्षा आता हाऊसिंग सोसायटीच्या कार्यालयात बसून किंवा हाऊसिंग सोसायटीचा सभासद आपल्या घरात बसून आता त्या ठिकाणी व्यवहार करू शकतो. आणि त्याच्यामुळे एक उत्तम सेवा या निमित्तानं मुंबईच्या सहकारी संस्थांना आणि मुंबईकरांना मिळणार आहे. नक्कीच, तर सेवा मिळतील असं आपण आशा धरूयात. एक राजकीय प्रश्न आता तुम्हाला विचारायचे आहेत. राज ठाकरे यांची नुकतीच बैठक झाली त्यांच्या सर्व उमेदवारांसोबत आणि त्यांनी अशी शंका व्यक्त केली आहे की EVMमुळे आपण सगळे हारलेलो आहे. आमच्या घरच्यांची पण मतं आम्हाला मिळाली नाही. नाही, मला वाटतं EVM संदर्भात अनेक लोकांचे तर्कवितर्क आहेत. परंतु EVMकडं संशयानं बघत असताना ज्या ठिकाणी काँग्रेसला विजय मिळाला आहे, ज्या ठिकाणी आपला विजय मिळाला आहे, ज्या ठिकाणी ममता बॅनर्जीला पश्चिम बंगालला विजय मिळाला आहे, कर्नाटकला काँग्रेसला मिळाला आहे, परवा झारखंडला त्या ठिकाणी झारखंड मुक्ती मोर्चाला मिळाला आहे, याबाबत काय म्हणणं आहे? म्हणजे या ठिकाणी आपल्यासारखा निकाल लागला तर EVM चांगले, आपल्या विरोधात निकाल लागला की EVM वाईट. माझं या ठिकाणी त्यांना आव्हान आहे. आता नांदेडला लोकसभेची निवडणूक झाली, काँग्रेस त्या ठिकाणी जिंकली, मग आपण त्या ठिकाणी EVMला दोष देणार आहात का की EVM मग दोषी आहे, काँग्रेसचा खासदार निवडून आला, आम्ही राजीनामा देतो आणि बॅलेट पेपरवर निवडणूक मागवतो. या ठिकाणी उद्धव ठाकरेंना 20 जागा मिळाल्या आहेत, मग तिथे EVMचं काय म्हणायचं? काँग्रेस आईला 16 आमदार निवडून आलेत, तिथे तीच EVM होती. पवारसाहेबांच्या 10 जागा निवडून आल्यात, तिथे EVM होती. मग मला वाटतं जिथे निवडून आलोय तिथल्या EVMबद्दल काय आपलं म्हणणं आहे? मला वाटतं रडीचा डाव या ठिकाणी महाविकास आघाडी खेळते. पराभव हा मोठ्या मनानं त्या ठिकाणी स्वीकारायचा असतो. लोकसभेमध्ये आमचा पराभव झाला, आम्ही तो स्वीकारला आणि त्या ठिकाणी पराभवाचं विश्लेषण करत आत्मपरीक्षण केलं, ताकदीनं काम केलं, पुन्हा आम्ही यश मिळवलं. तर मला वाटतं रडीचा डाव न खेळता त्या ठिकाणी आपण आत्मपरीक्षण करा. जे पराभव होत असतात, आज त्यांचा पराभव, उद्या आमचा पराभव, परवा त्यांचा पराभव, राजकारणात हे होत असतं.
परंतु त्यामुळे लगेच टोकाच्या निष्कर्षाप्रत येणं हे मला वाटतं योग्य नाही. महाराष्ट्राला एक संस्कृती आहे, परंपरा आहे, राजकीय इतिहास आहे. त्याच्यामुळं पराभवाचा एवढा धसका घेऊन EVMला दोषी ठरवणं या ठिकाणी मला वाटतं योग्य नाही. आणि आपण देशामध्ये लोकशाहीमध्ये संविधानानं सर्वोच्च न्यायालयाला आपण मानतो आणि सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा EVMमध्ये कुठलाही दोष नाही. त्यामुळे EVMला त्या ठिकाणी प्रमाणपत्रच एक प्रकारे दिलेलं आहे. आणि दुसरं, तुमच्या सोयीचं असेल तर EVM चांगलं आणि तुमचा पराभव झाला की EVM वाईट, ही टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केलेली आहे. ही सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टानेच दोषारोप करणाऱ्यांचे कान टोचलेत. नक्की संजय राऊतांचं एक स्टेटमेंट आहे की एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांचे ज्युनियर होते, तरी देखील देवेंद्र फडणवीस यांनी 3 वर्ष त्यांच्या हाताखाली काम केलं आणि हे सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेमुळे, त्यांच्या कामामुळे शक्य झालं, एवढ्या जागा मिळालेल्या आहेत. या स्टेटमेंटकडे नेमकं कसं पाहता? राजकारणामध्ये कोण कुणाचा शत्रू नसतो, कोणी कुणाचा मित्र नसतो. आता परिस्थिती बदललेली आहे. तुम्ही मोठे भाऊ झालेले आहात. 138 जागांचं संख्याबळ तुमच्याकडे आहे. त्यामुळे कुठेतरी आता जे छोटे पक्ष आहेत ते तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात असं म्हणा. नाही, निश्चितच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा करिश्मा आणि या राज्यातलं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांना मॅन्डेट राज्यातल्या जनतेनं त्या ठिकाणी दिलंय. ह्यात विरोधी पक्ष पण त्या ठिकाणी सांगतंय. हे आमच्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी स्वागतार्ह आहे, संजय राऊत अभिमानास्पद आहे. आणि रोज आमच्यावर टीका करणारे, देवेंद्रजीवर टीका करणारे हे आज त्या ठिकाणी कबुली देत आहेत की देवेंद्रजींनी मोठं मन दाखवून त्या ठिकाणी DCM झालेत, सगळ्यांना बरोबर घेतलं आणि राज्यामध्ये जे काही आज यश मिळालं आहे त्यामध्ये देवेंद्रजींचे परिश्रम फार मोठे आहेत. त्यांना मोठा मॅन्डेट महाराष्ट्रातल्या जनतेने दिला आहे. हे संजय राऊतांनी त्या ठिकाणी बोलणं म्हणजे वस्तुस्थिती त्या ठिकाणी विरोधी पक्षसुद्धा टोकाचा असणारा मान्य करतोय हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. नक्कीच अंबादास दानवे पण म्हणतात की आता आपण कुठेतरी वेगळ्या भूमिकेत यायला हवं आणि स्वबळाचा नारा त्या ठिकाणी द्यायला हवा. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी स्वतःचं मत मांडलंय. कसं पाहता याकडे? नाही, मला वाटतं आता त्यांच्या पक्षाने काय करावं हे त्यांनी ठरवावं. कधी काळी या महाराष्ट्राची शान शिवसेना होती, त्या शिवसेनेमध्ये आता जानच राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे स्वबळावर किती जान राहील हाही संशोधनाचा विषय आहे. पण काँग्रेसबरोबर जाऊन त्या ठिकाणी त्यांचं अधपतन झालं ही वस्तुस्थिती आहे. आता शेवटी कोणाबरोबर जायचं की स्वतंत्र लढायचं हा शेवटी त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. ते त्यांचा योग्य ते निर्णय घेऊ शकतात. नक्कीच एक वाक्य आहे, बुलाती पर जाने का नाही, तसंच काहीतरी सुरू झालंय राजकारणात म्हणा. नाही, आता बघूया ना. अगोदरच जर तरवर काय नेमकं काय होतंय बघूया. नक्कीच काय वाटतं नेमकं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काय काय घडेल? कारण बऱ्याच चर्चांना आता ऊत आलेला आहे. गृहमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे जाईल अशी पण चर्चा आहे. अजितदादांकडे अर्थ खातं मिळणार नाही अशी पण आता चर्चा सुरू झालेली आहे. या सगळ्या चर्चांना तर्कवितर्कांना नेमका पूर्णविराम कधी बसणार आहे? जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत पूर्णविराम बसत नाही. कारण कोण चालवतं? सूत्र कोणाचे असतात? चॅनलचेच असतात. चर्चा कोणाच्या असतात? चॅनलच्याच असतात. जोपर्यंत त्या ठिकाणी अधिकृतपणे डिक्लेअर होत नाही तोपर्यंत या चर्चा, हे सूत्र हवेत पतंग उडवण्यासारखंच आहे. तुम्हालाही खाद्य लागतं, आम्हालाही खाद्य लागतं. त्याच्यामुळं अशा प्रकारच्या चर्चा त्या ठिकाणी होत असतात, मीडियात येत असतात. परंतु जोपर्यंत अधिकृत डिक्लेअर नाही तोपर्यंत चर्चा असतात, सूत्र असतात. आज महत्त्वाची बैठक आहे दिल्लीमध्ये तिन्ही प्रमुख नेत्यांची. होय, आज दिल्लीमध्ये तिन्ही नेत्यांची बैठक आहे आणि खऱ्या अर्थानं नेमकं काय त्याची दिशा आज अमित भाईंच्या बैठकीत त्या ठिकाणी स्पष्ट होऊ शकते. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.